आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. केलं घरच्या घरी जिलेबी. 1.5 वाटी साखर, त्याका 1 वाटी पाणी, जरा केशर घातलं आणि जो खावचो रंग असता तो आणि 1 चमचो वेलची पावडर आणि पाक करून घेतलं. एक तारी करायचो नाही, नुसतं पूर्ण साखर कडाक होई, जरा असं दोरो सुट्टा तसं. नंतर 1.5 वाटी मैदो, 2 चमचे घरगुती तूप, सगळा व्यवस्थित मिक्स करायचा. तोपर्यंत पाक तयार झालो तर बाजूक उतरून ठेवायचं. नंतर तूप तापत ठेवायचं. मी तुपात तळून केलं, अप्रतिम चव लागतं. असे करून बघ. मैद्यात थोडा थोडा पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं. जास्तही पातळ नाही आणि जास्तही जाड नाही, पूर्ण गाठ मोडाक होय. गाठ व्यवस्थित फेटून मोडून घेतलास का त्याच्यात 1 इनो पाकिट घालायचं. जरा पाणी घाला आणि व्यवस्थित मिक्स कर. इनो पाकिट घालून झाला की लगेच जिलेबी तळूक घ्यायची. नंतर 1 ग्लास घेतलं आहे, त्याका पायपिंग बॅग घातलं, त्याच्यात त्या मिक्स केलेला पीठ घातलं. नंतर तर पायपिंग बॅग फुडसून कट करायची, तुमका होई त्या प्रमाणात. तोपर्यंत तूप तापत ठेवली. तुपात तळसात ना तर एकदम भारी लागतं. बरीच लोक तेलात पण तळून, हे घरगुती हो, थोडंच आपण करतो ना. खाल्ला तर तुपाशी, नाही तर उपाशी. आज तुपात तळ, एकदम भारी लागतं, चविष्ट. व्यवस्थित सगळे झाले तळून की धगधगीत असताना ते पाकात घालायचे, म्हणजे पाक व्यवस्थित आतपर्यंत जातं. असे 3-4दा तळून काढलं, नंतर ते पाकात घातलं. वरसून जरा ना पिस्ता बुरबुरावलं, किसलं आहे. एकदम भारी टेस्ट. असे जिलेबी करा, खावा, आवडतले तुमका. मी 26 जानेवारीक आणि 15 ऑगस्टाक नक्की करतो. आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब.